लकीन मारली मिठी मला त्या लकीन मारली मिठी किस किस को मैं जाए मुंगा है जलवा मुंगा है जलवा शोहर भी है जलवा मकसद भी है जलवा जब बाकी अखी कृष्ण देवी जलवा मैं कृष्ण देवी जलवा Music. आवडला असेल तर हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. क्या बात. वहिनी वहिनी ओ वहिनी इकडे इकडे. तुम्ही चांगलं केलं का? मला एकच त्याचं केलं मी. थांबा. यांचा आवडला असेल तर दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवा. बघा किती चांगलं केले. तुम्ही डायरेक्ट फायनल मध्ये जोरात टाळ्यांसाठी झाले पाहिजे. चला खाली फायनल मध्ये डायरेक्ट फायनल मध्ये चला. म्युझिक. गाणं वाढवा. कसं करतात? या इथे सन्माननीय रवींद्रजी साळगावकरांना विनंती स्टेजवरती यायचे. त्याचप्रमाणे सुनीलजी पांडे साहेब, बलदेताई, आपल्या तिघांना विनंती आपण स्टेजवरती यायचे. या शैलेंद्र भाऊ या, आपण या. सुनीलजी पांडे साहेब पुढे. पांडे साहेब या या. नाही तुम्हाला जर कार्यक्रम आवडत असेल तर हे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. यांनी केलेला डान्स आवडला असेल तर आयोजकांसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. बहिणी आनंद झाला? किती आनंद झाला? खूप झाला. तरी शब्दात सांगण्यासारखा एवढा लक्षात ठेवा. क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा लकी ड्रॉचा आणि याच्यामधून बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. जे हे क्षण ज्यांनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे आणले, तुम्हाला असं वाटतं का नाही की यांच्याही आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण आले पाहिजेत? सगळ्यांना वाटतं वेळी पाहिजे ना. हा, मग प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. यांच्या सुद्धा काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करायच्यात आणि यांच्या आयुष्यात सुद्धा असेच आनंदाचे क्षण काही दिवसानंतर आपल्याला आणायचे. ती जबाबदारी
आपली आहे. जर तुम्ही त्या आनंदाचे क्षण आणणार असाल तर यांच्यासाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद, धन्यवाद. बहिणी, तुम्ही डायरेक्ट सेमीफायनल मध्ये गेलात, खाली जावा तुम्ही सगळं. चला, डान्स केला तर डायरेक्ट फायनल मध्येच आहेत तुम्ही, काही विचारायचंच नाही. म्युझिक. सखी छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारती चक्रा चक्रा नकरा 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 चक्रा. शांताबाई 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 आता शांताबाई. चला, सेमीफायनल ला विनला घेतो, टाळ्या वाजवा. म्युझिक. आहो मामी मामी आहो मामी. बस बस. बहिणी, डान्स कुठे शिकला? कुठे नाही, मला आवड आहे. आवड आहे. कसं वाटलं? इकडे इकडे बघू. कसं वाटलं? छान वाटलं. काय सांगाल तुम्ही ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना? एकदम सुंदर. आवडते का तुम्हाला डान्स करायला? हो. अगं भैया भैया, टाळ्या वाजवा होईलसाठी. चला, सेमीफायनल मध्ये तुम्ही या होईल. चला, थांबा, लावते, थांबा की. हा, जाऊ इकडे. चला, या या इकडे, या इकडे या. हा, त्यांचा जीव चालला. यांचा जीव चालला, गाणं माझं होतं, ह्या कशाला गेल्या म्हणून. आता काय बोलायचं, त्याला वेळ थांबले तर त्यांच्या मनाच्या गाण्यावर नाचू दे बाबा त्यांना. हा, चला, रेडी. हा, पुढं पुढं इथं. बस नाचा चालू. ए, नाचते Thank you.
इकडे या, इकडे या, इकडे या. कसं वाटलं? चांगलं. मी शिक्षक आहे, रिटायर झाले. हा मग असं काय, इकडे या ना. डान्स करून कसं वाटलं? डान्स करून चांगलं वाटलं ना. तुम्ही काय सांगाल? रवी भाऊंनी कार्यक्रम ठेवलाय त्यांना, शैलेश भाऊंना, रवी भाऊंना काय सांगाल? सुनीलजींना कार्यक्रम छान झाला. छान झालेला आहे. तुम्हाला यांना फायनल मध्ये घ्यावे. चला रेडी, म्युझिक या वेळी. चला, गाणं सुरू झालं की लगेच सुरू व्हायचं. हा, डान्स आला तर करा, नाही तर रॅम्प वॉक करायचा, काय प्रॉब्लेम नाही, तुमच्या मनावरती आहे. लाव गणेश, आजच लावू द्या आजी, त्याला गाणे लावू द्या आता. लाव गणेश, लाव गणेश म्युझिक. हा हा, पाहिलं बघ, त्यांचा डान्स आवडला असेल तर त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. याच्यानंतर आपण वहिनींसाठी डान्स घ्यायला, ज्यांना डान्स करायचा त्यांनी स्टेजवरती यायचं. वहिनी या, वहिनींसाठी. चला, लागते का गणेश? विठू माऊली तो माऊली जगाची, विठू माऊली तो माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला पांडुरंगा, विठू माऊली तो माऊली जगाची, विठू माऊली तो माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. तुम्ही खरं सांगा, माऊलीच्या पालखीच्या पाया पडायचा का नाही? नाही भया, तरी एवढा चांगला पाऊल खेळलाय. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. काय म्हणल्या? ए अजून एक गाणं लाव, मला नाचायचं. दुसरं लाव. हा, काजळ लावले आले मी आज, असं नका बघू केला शृंगार आज घातला असाच, दिसते मी बारीक जाणू अप्सरा मी खास, नखरे आली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणी शिचाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी बारीक ताजा फोटो माझा काढ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी बारीक ताजा फोटो माझा काढ. यांना पहिला अभंग लावला, बिचारी पाऊल चांगले खेळा म्हणलं, तुम्ही पालखी जरा असेल छे म्हणलं नाही, आणि तुम्ही अजून एक गाणं लावा म्हणलं मला नाचायचं. तुम्हाला आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे कार्यक्रम गाजवतोच. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे कार्यक्रम गाजवतो. तुमचा डान्स बघून महिला पुरुष सोडा, आमचा साऊंड सुद्धा शिट्टी वाजवतो. कसं वाटलं? एकदम मस्त. डान्स करून एकदमच उत्तम. तुम्हाला आनंद घ्यायला मिळावा याच्यासाठीच हा खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवलाय. रवी भाऊंनी कार्यक्रम ठेवलाय. काय सांगाल भाऊंना? तुमचे आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीमागं? एकदम सद्गुरूंचे आशीर्वाद देतो. आमचे काय आहेत ना, पण हो. काय आहेत ते? तुमचे लाडके भाऊ आहेत आणि तुम्ही सगळे जरी त्यांच्या लाडक्या बहिणी आहात. त्याच्यामुळे आपल्या लाडक्या भावांच्या पाठीमागे सगळ्यांना उभं राहायचंय आणि त्यांच्या सुद्धा इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या. धन्यवाद. खाली जायचं होईल. तुम्ही सेमी फायनल मध्ये गुलाबी साडी. Thank you.
बात आहे. नागिन वहिनी, नागिन डान्स साठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वहिनींसाठी. डान्स आवडला ना? चला फायनल मध्ये. तुम्ही आजी आहेत का सासू आहेत? हा, आजी म्हणलं सासू असणारच की. जाऊ बया. लय भारी केला पाहिजे तुम्ही डान्स. इकडे बघा माझ्याकडे, पुढे बघा पुढे. तुम्ही डान्स कसा केला हे कसं कळतं माहिती का? चांगला का नाही? हा, म्हणजे जसं हे होतं त्या काही चालतं. तुम्ही चांगला केला का? आय डोंट नो. हा बघा आता कळलं. जर त्यांनी डान्स केलेला तुम्हाला आवडला असेल, हो हो गया अस्मिता बोल तिकडे कुठे चाललंय? इथे जाऊ समोर बघा. जर ह्यांनी डान्स केलेला आवडला असेल तर याच्यासाठी हात वरती करून टाळा वाजवा. बघा कसा केलाय नाचल्या बाया. चला इकडनं खाली जावा फायनल मध्ये. फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. हवाओं का
ह्यांना सेम फायनल मध्ये घ्या जाऊ आपण. खाली जाऊ. या तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रीत कान्हा तुझी नाही बरी, रीत कान्हा तुझी नाही बरी. आई ग बिचारी माझी बागरी, 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 आई ग बिचारी माझी बागरी, बागरी, बागरी. गोकुळ चाले गोवंताले, गवळण साया पावळली. गोकुळ चाले गोवंताले, गवळण साया पावळली. गीतकान तुझी नागरी, नागरी, गीतकान तुझी नागरी, गीतकान तुझी नाही बरी, गीतकान तुझी नाही बरी. आई ग पिचरे माझी बांगडी, 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 आई ग पिचरे माझी बांगडी, बांगडी, बांगडी. तुम्ही काय करता? घरी हाऊस वाईफ ना? तुम्ही आशामध्ये काही सर्कस वगैरे बघितली का? नाही. बया वहिनीने रॅम्प वॉक केला. हा 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 वहिनीने रॅम्प वॉक केला. रॅम्प वॉक सर्कस पुन्हा बघितला का? सर्कस हा त्या सर्कस मध्ये मुली असतात बघा, त्या दोरीवर चालतात. वहिनी फक्त थोड्या जरा पातळ आहेत म्हणून व्यवस्थित हा पातळच आहेत ना. हा तर वहिनी एकदम हे बघा जसं दोरीवर नाही का असं एकदम फक्त एवढं असं केलं असतं सर्कसच झाला असता. या झालं का घरी? चालतंय का ते? हा त्यांना डान्स करायचा आहे म्हणल्या. थांबा थांबा थांबा. त्या स्वतःहून म्हणल्यात मला डान्स करायचा आहे. थांबणार आहे थांबा असं थांबा. हा सेमी फायनल मध्ये घेणार असेल तर हो घेणार ना, पण या स्वतः म्हणल्यात की मी डान्स करते. मग तुम्हाला ऐकू आलं नसेल म्हणून तुम्ही ऐक त्यांच्याकडे दिलं, बाकी काही नाही. हा या पुढे या इथे. चला या इथे या. हा रेडी? गणेश ला नको इकडे खाली जावा. उघड्याने भाऊच्या डोक्याला टाक, परत लिंबू आणा, नारळ आणा. हा यांना सेम पाहिजे घ्या. असं ज्या वहिनींना डान्स करायचा आहे त्या वहिनीने स्टेज मध्ये वहिनीने. चला वहिनी पटकन घ्या. मॉनिटर वाढवा मॉनिटर.
वहिनीसाठी. चला सेमी फायनल मध्ये डायरेक्ट वहिनी तुम्ही. चला टाळ्या वाजवा बिचारीसाठी डान्स आवडला असेल तर. हा लगेच लगेच. हा क्या बात है. टाळ्या टाळ्या. वन्स मग हे लावले परत गेले तिथूनच लाव. लागतंय का तिथूनच लाव बरं. वहिनी तुमचा डान्स आवडला का यांचा? मग यांना फायनलला घेणार आहे. हा टाळ्या वाजवा लाव. हा बिचारीचा डान्स आवडला असेल तर टाळ्या वाजवा. चला सेमी फायनल मध्ये. माझ्या जीवाची परवड झाली.
पर्यंत नाही येणार. जर तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल तर आयोजकांसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. आदरणीय रवी भाऊ. व्यासपीठावर उपस्थित आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी, सर्वांची नावं मला या ठिकाणी येतात, पण जास्त वेळ घेणार नाही. आणि माझ्याबरोबरचे संयोजक रश्मिताई बैर्दे, सुनीलजी पांडे, शैलेशजी बडदे उपस्थित सगळेच आमचे सुनील भाऊ, इक्बाल भाऊ, त्याचप्रमाणे शिवळे साहेब, सगळे उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू भगिनींनो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या सर्व बहिणी या ठिकाणी आल्या आणि आमच्यावरती या ठिकाणी प्रेम दाखवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. खरं तर मी नेहमी आजचा हा कार्यक्रम जर पाहिला असेल तर आमचा 9वा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. 9 कार्यक्रम, मगाशी श्रीनाथजींनी सांगितलं, 9वा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू खरं तर आपल्या सर्वच महिला ज्यावेळी घरामध्ये काम करत असतात त्यावेळी माझं नेहमी म्हणणं आहे, माझी मिसेस या ठिकाणी बसलेली आहे, जास्त त्रास देत नाही ती, पण सर्वच महिला मला असं वाटतं नेहमी ज्यावेळी घरामध्ये काम करत असतात तर आपली लहान मुलं असतील, आपले पती असतील किंवा आपला सगळा परिवार असतील, सासू सासरे असतील, याची काळजी त्या नेहमी करत असतात. आणि मला असं वाटतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या सर्व माझ्या महिला भगिनी सर्व परिवाराची खरं तर काळजी घेत असतात. आणि ही परिवाराची काळजी घेत असताना मला माहिती आहे सर्व महिलांना खूप कष्ट त्या ठिकाणी करावं लागतात. पण अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीतरी थोडा विरंगुळा होतो. आणि मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या कार्यक्रमात येतो त्यावेळी आपण सर्व परिवाराची सुख असतील, दुःख असतील विसरतो आणि या कार्यक्रमात आपण सहभागी होत असतो आणि या कार्यक्रमाचा एक भाग असतो. त्यामुळं खरं परळीकर साहेबांनी सुद्धा आपल्याला हा कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. आणि मला असं वाटतं वेगवेगळे डान्स असतील किंवा वेगवेगळे खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमात आपल्या सर्वांना सहभागी करून घेतलं. त्याबद्दल परळीकर साहेबांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण खूप चांगला असा कार्यक्रम साहेब आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. सर्व महिला सुद्धा खूप या ठिकाणी खेळलेल्या आहेत. आम्ही बघत होतो म्हणजे सुरुवातीपासून आम्ही बसलोय. खूप चांगला रिस्पॉन्स या गावठाणातील सर्व माझ्या महिला भगिनींनी या ठिकाणी दिलाय. आपण सुद्धा खूप चांगला कार्यक्रम केला, त्याबद्दल आपले धन्यवाद. फक्त एक 2-3 प्रोजेक्ट मुद्दामून आम्ही जे चालू केले, सुनीलजी पांडे असतील, शैलेशजी बडदे असतील, आम्ही सर्व गेले अनेक दिवस आपली सगळ्यांची सेवा करतो. गावठाणातील खूप नागरिक असतील, शिरोळे काका पण आहेत, नेहमी आमच्या ऑफिसला येत असतात आणि वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही ते चालू केलेले आहेत. म्हणजे मी ते मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण एवढा सगळे महिला परत आपल्याला भेटणं अवघड असतं, कारण आपण परत आपल्या कामात जात असतो. आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीतर्फे माझं ऑफिस असेल, सुनीलजीचं ऑफिस असेल, शैलेशजींचं ऑफिस असेल, यांच्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांसाठी मोफत शासकीय दाखले देण्याची आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. हे दाखले आपल्याला माहिती आहे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आपले दाखले असतात. शाळेमध्ये जायचं, कॉलेजला जायचं तर आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट लागतं, आपल्याला ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड लागतं, आयुष्यमान कार्ड लागतं. असे वेगवेगळे दाखले आपण त्या ठिकाणी देत असतो. उत्पन्नाचा दाखला असतो. हे सर्व दाखले आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या ऑफिसच्या माध्यमातून मोफत देत असतो. त्यामुळे इथं बसलेल्या महिलेला, खास करून महिलांना, मला माझ्या भगिनींना या ठिकाणी सांगायचं आहे, कारण तुम्हाला परिवाराची काळजी असते. त्यामुळे अशा वेळी ज्या वेळी आपल्याला तो दाखला लागेल तर आपण आपले नागरिक नातेवाईक असतील, आपल्या भागातील जे काही नागरिक असतील, आपल्या सगळे परिचय असतील, त्यांना सांगितलं पाहिजे आणि त्या ठिकाणी येऊन तो दाखला आपण काढत असतो. त्या दाखल्याची त्या ठिकाणी आपण सर्वांनी फायदा करून घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे सगळीकडं सर्वांच्या ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटी असतील किंवा आपली घरं असतील यांची टाकी स्वच्छता अभियान आपण गेले अनेक दिवस करतोय. 4 महिन्याच्या वरती दाखले माझ्या ऑफिसला चालू आहेत, आमच्या सर्वांच्या ऑफिसला चालू आहेत. त्याचप्रमाणे आम्ही टाकी स्वच्छता अभियान पण गेले 3 महिन्यापासून सुरू केलेलं आहे. आपल्या सुद्धा घरातील टाकी असतील, सोसायटीच्या टाकी असतील, जर त्या आमच्या ऑफिसच्या माध्यमातून आपण सांगितलं तर आम्ही त्या नक्की त्या ठिकाणी धुवून देऊ आणि त्या सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहेत. त्यामुळे आपण फक्त आम्हाला संपर्क करा. टाकी सुद्धा स्वच्छता अभियान आम्ही चालू केलेलं आहे. आपल्याला होमी बाबा चौक या ठिकाणी माहिती असेल, होमी बाबा चौकाच्या पुढच्या साईडला बरोबर राईट साईडला
आपण एक सर्वांसाठी समुत्कर्ष दुकान म्हणून चालू केलेलं आहे. या दुकानाच्या माध्यमातून आपण आपले जे नागरिक आहेत यांना गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी असे 12 प्रकारचे प्रोडक्ट आहेत आणि या 12 प्रकारच्या प्रोडक्ट नंतर चितळेंचे सुद्धा प्रोडक्ट आपल्या दुकानामध्ये जर आपण आलं तर आपण फक्त ते 80% आपल्याकडनं त्याची किंमत घेतो. म्हणजे 100 रुपयाला जर का चितळेचं प्रोडक्ट आपल्याला चितळेंच्या दुकानात सुद्धा भेटत असेल ते प्रोडक्ट आपण आपल्या माध्यमातून 80 रुपयाला तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो.